नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शंभूज क्रिएशन. बघा, आज आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर पलटी काढणार आहोत. इथं आता माझा आवाज थोडा बसलाय, समजून घ्या, तब्येत खराब आहे. तर बघा, इथे हे मेजरमेंट घेतले. या मेजरमेंट नुसारच आपण ब्लाऊजची पूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आता मी इथं कार्डशीट पेपर घेतलाय. तुम्हाला हवं असेल तुम्ही न्यूजपेपर घेतला तरी काही हरकत नाही. तर त्यानुसारच आपण कटिंग करणार आहे मेजरमेंट नुसार. तर कटिंग ड्राफ्टिंगला आता सुरुवात करू अगोदर. तर इथून बघा, आता हा डबल फोल्ड कार्डशीट पेपर आहे. यामध्ये बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट सोबतच आपले कट होणार आहे. तर इथं मी अगोदर ब्लाऊजची उंची घेते. आता जसे तुम्ही ब्लाऊजवरून मापे घेतले असेल त्यानुसार तुम्हाला इथं 1 इंच प्लस करायचं आहे. आता माझ्या ब्लाऊजची उंची 12.5 आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 13.5 इंच इथं मार्किंग करून घेते. आता इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेते. तर लाईन ड्रॉ केली. त्यानंतर आपण पुढचे मेजरमेंट टाकणार आहे ते म्हणजे शोल्डरचे. तर 36 साईजसाठी मी शोल्डर घेतले 5.5 इंच आणि बोर्डा घेतली मी इथं 6 इंच. 6 किंवा 5.5 देखील घेतला तरी काही हरकत नाही. त्यानंतर इथून देखील एकदा चेक करून घेते 5.5 इंच. त्यानंतर हे दोन्ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथं छातीचं मार्किंग करायचे. तर छातीचा चौथा भाग आपला 9 इंच होतो. इथे मी 9 इंच मार्किंग करते. हे बघा, असं टेप ठेवून तर 9 इंच मार्किंग करायची. पुढे शिलाई मार्जिन घेते मी 2 इंच. तुम्ही तुमच्या चॉईस नुसार घेऊ शकता. 1.5 इंच घेतली तरी काही हरकत. आता मी इथे लाईन ड्रॉ करून घेते. त्यानंतर बघा, आपल्याला कमरचं मेजरमेंट घ्यायचंय. इथे मी कमरचं मेजरमेंट टाकते. कमर आहे आपली 7.5 इंच, म्हणजे 30 इंचाची कमर आहे. तर त्याचा चौथा भाग झाला 7.5 इंच. बॅक साईडला 1 इंचाचे टक्स घेणार आहे आणि शिलाई मार्जिन घेते 2 इंच. जी आपण छातीत घेतली तीच कमर मध्ये देखील घेणार आहे. आणि आता मी इथे ज्या लाईन आहे ते ड्रॉ करून घेते. त्यानंतर बघा, गळारुंदी घेते. गळारुंदी मी 2.5 इंच घेतली. त्यानंतर पुढच्या गळ्याची मार्किंग करते. इथं पुढचा गळा आहे 5.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी 6 इंच मार्किंग केली आणि बॉक्स इथं बनवून घेते. त्यानंतर आपला पुढचा जो गळा आहे तो राऊंडच शेप आहे, म्हणजे गोल गळा आहे. तर इथे मी गोल गळ्याचा शेप इथं ड्रॉ करून घेते. त्यानंतर बघा, आपल्याला इथं पुढच्या आणि मागच्या बोर्डाची मार्किंग करायची. त्यासाठी मागच्या बोर्डात 1.5 इंचावर मार्किंग करायचा आणि पुढचा 1 इंच असे 2 मार्किंग करून घ्यायचे. बघा, मी दोन्ही मार्किंग केले. आता इथं बोर्डाचा जो आकार आहे तो हाताने देऊन घेते. तुम्हाला पाहिजे तुम्ही फ्रेंच कवडी देखील दिला तरी काही हरकत नाही. हाताने दिला तरी काही हरकत नाही. ते इथं मी हाताने बोर्डाचा बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा दोन्ही आकार जे आहे ते देऊन घेतले. त्यानंतर बघा, आपल्याला आता क्रॉस पट्टीची मार्किंग करायची. तर मी क्रॉस पट्टीची गळ्याच्या साईडने 1.5 इंच मार्किंग केली, 1 3.5 इंच मार्किंग केली आणि कमरच्या साईडने 1 इंच मार्किंग केली. तर 2.5 इंचाची जी मार्किंग आहे ती आपल्याला इथं जॉईन करून घ्यायची आहे. आणि वरती जी 1 इंचाची जी मार्किंग आहे त्याला मी असा फ्रेंच कवडे क्रॉस पट्टीला शेप देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने जी आपली कटोरी ना ती व्यवस्थित बसते त्यासाठी शेप दिला. त्यानंतर इथून कटोरीची मार्किंग करते मी. तर कटोरी 5.25 इंच आहे. इथे मी 5.25 इंच मार्किंग करून घेते कटोरीची आणि पुढच्या बोंड्यापासून 2.5 इंच मार्किंग करायची. गळ्याच्या साईडने 1 इंच मार्किंग करायची. तर हे सर्व मार्किंग जे आहे मी अगोदर इथे स्केलने जोडून घेते. त्यानंतर हातानेच आकाराचा देऊन घेते. बघा, तर अशा पद्धतीने आपण कटोरीचा आकार जो आहे इथे देऊन घेतलाय. त्यानंतर आपण कट करून घेऊ. इथे मी लिहून घेते. शोल्डर घेतले होते 5.5 इंच.
मोंढा घेतला होता 6 इंच. त्यानंतर पुढच्या मोंढ्याचा आकार 1 इंचावर, बॅक साईडचा 1.5 इंचावर. 36 साईजचं ब्लाऊज आहे, त्याच्यात प्लस शिलाई मार्जिन 2 इंच, म्हणजे 36 चा चौथा भाग झाला 9 इंच. शिलाई मार्जिन 2 इंच. कटोरीचं मार्किंग करते मी इथं 5 इंच. त्यानंतर 3.5 इंच क्रॉस पट्टी गळ्याच्या साईडनी आणि फिटिंगच्या साईडनी 2.5 इंच. अशा पद्धतीने मेजरमेंट टाकून घेतले. त्यानंतर गळा 6 इंचावर मार्किंग करून राऊंड शेप दिलाय. आता हे जे मार्किंग आहे ते आपण कट करून घेऊ. तर अगोदर मी वरच्या साईडने कट करायला घेते आणि बॅक साईडचा जो मोंढा आहे तो कट करते, म्हणजे आपला बॅक साईडचा जो पार्ट आहे तो बाजूला होईल. त्यानंतर आपण फ्रंट साईडची जी कटिंग आहे ती करू. तर इथे मी अगोदर बॅक साईडचं कट करते. आता बघा, पेपर फोल्ड आहे, तर तो आपण मध्ये जो फोल्ड आहे त्या बाजूने तिथून कट करून घेऊ, म्हणजे आपला बॅक पार्ट बाजूला होईल आणि फ्रंट पार्ट बाजूला होईल. तर खालचा पार्ट मी बाजूला घेते, म्हणजे हा झाला आपला बॅक पार्ट. तर आता बघा, इथं आपल्याला आता कटिंग करायची आहे. आता अगोदर मी पुढच्या साईडचा जो मोंढा आहे तो कट करून घेते इथे. त्यानंतर गळा देखील कट करून घेते. क्रॉस पट्टी कट करायची आपल्याला. त्यानंतर कटोरी कट करून घेऊ. तर बघा, तर सर्व पॅटर्न कट झाले. तर आपल्याला कटोरी वाढवायची, त्यासाठी मी तसा पेपर घेतलाय. कटोरी बघा तिरपी ठेवली आहे, ॲज इट इज जशी आहे तशी मार्किंग करून घेतली. तर कटोरी कशी वाढवायची बघा, तर या बाजूने 1.5 इंच मार्किंग करते, वरची गळ्याच्या साईडने अर्धा इंच मार्किंग करते, इकडनं देखील 1.5 इंच. आता हे जे मार्किंग आहे स्केलनी जॉईंट करून घेऊ आपण अगोदर. त्यानंतर इकडे देखील बघा अर्धा इंच मार्किंग करायची, ते आपल्याला 1.5 इंचाला खाली जॉईन करायचे व्यवस्थित. त्यानंतर या कटोरीचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. त्या मार्किंग पासून 1.5 इंच खाली मार्किंग करायची आपल्याला. दोन्ही बाजूनी जॉईन करून घ्यायची. आता कटोरी आपली ड्रॉ झाली, आता आपण कट करून घेऊ. ते इथे मी लिहून घेते, वरच्या साईडने अर्धा इंच, खालच्या साईडने 1.5 इंच, दोन्ही बाजूने अर्धा इंच आणि खालच्या साईडने 1.5 इंच, इकडे देखील 1.5 इंच. अशी आपण कटोरी वाढवून घेतली. आता आपण कट करून घेऊ. तर इथं बघा मी कटोरी कट करून घेते. तर जशी कटोरी आपण मार्किंग केली ना त्याच पद्धतीने मी इथे कटोरी कट करून घेते व्यवस्थित. तर इथे बघा कटोरी मी कट करून घेतली. आता आपली कटोरी वाढवून झाली. आता आपल्याला बाही कट करायची, त्यासाठी मी इथं डबल फोल्ड कार्डशीट पेपर घेतला आहे, यावर बाहीची लांबी टाकते. बाही आपली 4 इंचाची, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 5 इंचावर मार्किंग केली. कॅफ हाईट साठी 2.5 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर आपली जी छातीचा भाग आहे चौथा तो टाकायचा आहे, तर तो किती आपला 9 इंच. त्याच्या आतमध्ये 1.5 इंचावर एक मार्किंग करायची. आणि या दोन्ही मार्किंग अशा सरळ मी इथं देऊन घेते. ते 1.5 इंचाचं आपल्याला इथं असं क्रॉस मध्ये जॉईन करायचंय बघा. ह्या तिरप्या लाईनचा सेंटर काढून घ्यायचा, कारण आपल्याला बाहीचा शेप देण्यासाठी सोपं पडतं. त्यानंतर इथून 1 इंच आणि 1.5 इंचावर 2 मार्किंग करायच्या. या सेंटर पासून पुढे 1 इंचावर मार्किंग करायची. दंडघेर घेते मी इथं 5.5 इंच. शिलाई मार्जिन घेते 2 इंच. तर बाहीचा जो शेप आहे तो इथे देऊन घेते मी अगोदर.
आता बॅक साईडचा बाहीचा आकार इथं ड्रॉ करते मी. त्यानंतर फ्रंट साईडचा बाहीचा आकार इथं ड्रॉ करते. इथं आपण असं दंड घेरला जॉईन करून घेऊ. तर बाही देखील आपली ड्रॉ झाली आहे. आता बाही आपण कट करून घेऊ. तुम्ही देखील सेम याच पद्धतीने बाही जर कट केली ना, तुमची देखील बाही व्यवस्थित जॉईन होईल, कमी जास्त वगैरे होत नाही. इथे मी लिहून घेतले बाहीची जी कडी किती वर टाकली आहे काय. जी आपली छातीची मार्किंग असते ना, त्याच्यात शिलाई मार्जिन नाही घ्यायची. तर 36 आपली छातीची मार्किंग आहे, तर तिचा चौथा भाग झाला 9 इंच, तर 9 इंच घ्यायचं आणि पुढे 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि बाहीचा शेप द्यायचा. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुमची देखील बाही सेम याच पद्धतीने जॉईन होईल. 36 साईजची आपली बाही आहे, तर इथे मी लिहून घेते 36 साईज, म्हणजे आपल्याला लक्षात राहावं त्यासाठी. तर बघा, सर्व आता 36 साईजचे जे पॅटर्न आहे ते सर्व आपण इथं कट केले. मी प्रत्येक पॅटर्न वर 36 असं लिहून घेते, म्हणजे पॅटर्न आपल्या लक्षात राहावा त्यासाठी. आता तुम्ही हेच पॅटर्न ठेवून अस्तरवर कटिंग करू शकता. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.